जोगेश्वरी पूर्व येथील भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी खरं तर आमदार वायकरांची ओळख आहे। त्यामुळे वायकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास तो ठाकरे गटाला मोठा धक्का ठरू शकतो। आमदार रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। पण वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जाताना आपल्यासोबत अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व परिसरातल्या माजी नगरसेवक, शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांनाही घेऊन जाणार का, की मूळ शिवसैनिकांचा तो ताफा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार, याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट। ईडी वायकरांच्या दारी, वायकर शिंदेंच्या घरी, ठाकरे गटाला जोगेश्वरी पूर्वेत मोठा खिंडार, रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। अखेर ठाकरे गटाचे निष्ठावंत रवींद्र वायकरही शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे। वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ही महत्त्वाची माहिती समोर येते। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स बजावल्यावर 29 जानेवारीला वायकरांची तब्बल 9 तास ईडी चौकशी झाली। वायकरांना ईडी चौकशीसाठी 3दा समन्स बजावण्यात आलेलं। आधी 2 वेळा वायकर प्रकृतीचं कारण देत चौकशीला हजर राहिले नाहीत, मात्र तिसऱ्या समन्स नंतर त्यांनी चौकशीला हजेरी लावली। ही चौकशी राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप तेव्हा वायकरांनी केला होता। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी माझ्यावरती तक्रार केली गेली होती बांधकामाची, जो मी क्लब ॲक्टिव्हिटी सेंटर बांधलं होतं त्याला ओसी वगैरे सर्व होती आणि जवळजवळ 19 वर्ष ते चाललं, तेव्हा कुठली कंप्लेंट झाली नव्हती। मग अशा पद्धतीने एखाद्या वास्तूला परमिशन दिल्यानंतर त्यांचं बांधकाम झाल्यानंतर त्याचा जबाबदार कोण, हे मी त्यांना पटवून दिलंय। मग चहलनी जे कमिशनर, मुंबईचे कमिशनर आहे, यांनी अशा पद्धतीने एखाद्याला परमिशन दिल्यानंतर आणि त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलंय, त्या किरीट सोमय्यांना जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी की 2 क्लबना आरजीच्या आहे ना की त्यांनी ती परमिशन दिलेली आहे। मग त्या ठिकाणी एक वेगळा कायदा आणि रवींद्र वायकरलाच वेगळा कायदा, हे असं का होतं आहे? ते चुकीचं होतं ना। म्हणजे याचाच अर्थ का कोणाच्या दबावाखाली तुम्ही मला हे करता? रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता। कोणत्या प्रकरणात वायकरांची चौकशी झाली आहे ते पाहूया। चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांच्या स्टुडिओच्या भूखंडापैकी 8000 चौरस मीटर भूखंड वायकर आणि अन्य चौघांनी विकत घेतला होता। हा भूखंड मनोरंजन उद्यानासाठी आरक्षित होता, मात्र 1991च्या विकास नियमावली तरतुदीच्या आधारे या भूखंडाच्या मर्यादित विकासासाठी महल पिक्चर्स, वायकर आणि महापालिकेत त्रिपक्षीय करार झाला। करारानुसार भूखंडावर वायकर 33% विकास करू शकतात, उर्वरित 67% सार्वजनिक वापरासाठी राखीव आहे। 33% बॅडमिंटन हॉलसाठी परवानगी असूनही वायकर यांनी तिथे सुप्रीमो बँक्वेट्स नावाने लग्नाचा हॉल सुरू केल्याचा आरोप आहे। रवींद्र वायकर यांना पक्षांतरासाठी धमक्या येत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे। काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असं धमकावलं जाते। हा एक प्रकारे दहशतवाद आहे, असं राजकारण याआधी कधीच घडलं नव्हतं। रवींद्र वायकर निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते कोणत्याही धमक्या किंवा दबावाला भीक घालणार नाहीत, ते लढतील आणि जिंकतील, असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। ईडी त्यांना त्रास देते, ईडी त्यांना ब्लॅकमेलिंग करते, ईडीचे अधिकारी त्यांना धमकावत आहेत, या गोष्टी चालू आहे। आम्ही त्यांना मध्ये एकदा भेटलो होतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत, त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलं। ईडीचे लोक सरळ सरळ त्यांना इकडे प्रवेश केला तर तुम्हाला सोडतो असं म्हणतात, भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश केला तर। वायकरच नाही, अनेक आमदार शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत। शिवसेनेमध्ये असलेली जी काही दलालांची भरती झालेली आहे, त्या भरतीमुळे पक्षाची वाटात चाललेली ती कडवट शिवसैनिक हा उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही। म्हणून त्यांनी आता आपल्या शिवसेना प्रमुखाचा विचार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर घेण्यात जाण्याशिवाय पर्याय नाही, या दृष्टीने सर्वजण आपल्याकडे येत आहे। ईडीची कारवाई आणि ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा गळाला। मुंबईत ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे। आज बघा, वायकर साहेबांवर प्रेशर टाकलं जात आहे की तुम्ही भाजपात या, मिंदेंमध्ये जा, नाहीतर तुम्हाला आत टाकू, रविवारपर्यंत जा, नाहीतर तुम्हाला आत टाकू। हे ईडी, आयटी, सीबीआय ह्यांचे जे मित्र पक्ष आहेत ना भाजपाचे, हे सगळे त्यांच्यावर दबाव टाकायला लागलेले। राजन साळवी साहेबांवर टाकतात, किशोरीताईंवर टाकतात,
आणि जिथे असे दबाव टाकले जात नाही तिथे गुंड पाठवून नागरिकांना, लोकांना, सामान्य नागरिकांना हैराण केलं जातं। आता वायकर एकटे येतात की नगरसेवक आणि आणखी पदाधिकाऱ्यांनाही घेऊन येतात याची उत्सुकता आहे। रवींद्र वायकर जर खरंच शिंदे गटात आले तर किरीट सोमय्यांनी आरोप केलेला आणि लगेच पक्ष बदलून सत्ताधाऱ्यांमध्ये आलेल्या नेत्यांमध्ये आणखी एक भर पडेल। ईडी सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून नेत्यांना धमकावून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विरोधक करतात। वायकरांनी जर खरंच दल बदलला तर विरोधकांच्या आरोपांना आणखी धार येणार आहे। गणेश ठाकूरसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।